हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे रेखा इंडियन मॉम ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? तर सगळ्यांना गुड इव्हिनिंग. तर आता जात आहे मी बाहेर आणि आमच्याकडे झालेला आहे आज पाऊस. तसं तर रोजच चालू आहे पाऊस, पण बघा असा थंड थंड वातावरण आहे छानसं आणि खूप जास्त इथे म्हणजे बघू शकता तुम्ही, कारण पाऊस असला की इथे कुंड्या वगैरे आहेत, झाडं वगैरे आहेत, तर त्याच्यामुळं इथे मच्छर येतात. म्हणून लवकरच मी जाळीचं दार बंद करत असते. मच्छर वगैरे आले तर, आणि खास करून पावसामुळं इथे येतात ते, नाहीतर एरवी एकही नसते. चला, तर मशीनमध्ये ड्राय केलेले कपडे सगळे मी इथे एकावर एक टाकलेले आहे. बघा किती विचित्र वाटत आहेत. म्हणजे कारण मी तिथे एकावर एक टाकलेले आहेत ते म्हणून तसे वाटत आहेत, कारण क्लीन आणि झटकून जराही टाकलेले नाही आहेत, कारण बाहेरच्या आणून टाकलेले आहेत. पाऊस आला तर मी सगळे तिथे, पाऊस आला त्याच्यामुळे एकाच हँगरवर इतके सारे टाकलेले आहेत. एक फक्त बेडवरचं कवर इथे टाकलेलं आहे, जे आता गेलेलं आहे, ज्यानंतर मी टाकणार नाही आहे. ते बेडवर तुम्ही बघू शकता, खूप दिवसपर्यंत टाकलं, आवडीचं होतं म्हणून. पण आता हे बघा, इथे जिथे तिथे उसळतच आहे बरेचदा, म्हणजे बरेच दिवसापासून उसळत आहे. तर मी एक दोनदा त्याला शिलाई केली होती, पण आता खूप फाटलेलं आहे ते, आणि या साईडनं सुद्धा फाटलेलं आहे. म्हणजे आता जरा जास्तच आहे फाटलेलं. तर आता नेहमी शिलाई होऊ शकत नाही, विरल्या टाईप झालेला आहे. तर याचा विल्हेवाट म्हणून काय करावं, तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. जर मला सुचलं तर मी तर तुम्हाला नक्कीच सांगणार, तुमच्याबरोबर शेअर करणार. पण तुम्हाला याचं मी काय करावं असं वाटते ते नक्की सांगा. तुम्ही कशासाठी असं काही झालं तर तुमच्या बेडशीटला किंवा बेडवरच्या कव्हरला तर कोणत्या इस्तेमालमध्ये आणता? तुम्हाला म्हणतात ना, टाकाऊ वस्तूपासून काहीतरी टिकाऊ वस्तू, तर अशा टाईपचं तुम्ही काय करता ते नक्की सांगाल. आणि पार्लरमध्ये मी ज्वेलरी आणलेली आहे. तर बघा, मोठा एक हे आहे याच्यामध्ये. तर आज बाहेर नेलं होतं थोडं सामान, मागवलं होतं, तर त्याच्यामुळं लावलेलं नाही आहे इथे. आणि तसंही मी लावत नाही इथे, कारण जागा जास्त नाही आहे. काढूनच दाखवते. आणि ह्या पर्स आणलेल्या आहे छोट्या छोट्या मुलांच्या, ह्या 40ला 30ला जसं हे झालं तसं देते मी त्याला. आणि हे बघा, इयरिंग पण सुंदर आहेत, छान छान, म्हणजे एकदम असे खूप छान असे युनिक कलर आहे त्याच्यामध्ये, छान वाटतात. आणि ही सुद्धा डिझाईन, आणि बऱ्याच डिझाईन आहेत. तर याच्यामध्ये जे आतमध्ये आहेत बॉक्समध्ये, मी 2 वर काढून ठेवलेले आहेत दाखवायला. आणि माझ्याकडे मी काय काय ज्वेलरी आणली मी ते तुम्हाला सविस्तर आता जेव्हा बॅग काढेल ते, तर बॅगमधलं परत लावताना तुम्हाला नक्की दाखवेल की त्याच्यामध्ये मोठ्या बॅगमध्ये खूप सारी ज्वेलरी आहे, जे खूप सारी, म्हणजे एका मोठी बॅग आहे ती तर बसतेच त्याच्यामध्ये जास्त सामान. तर तुम्हाला नक्की दाखवेल. तर आज थोडासा वेळ मिळाला तर केलं, कारण आता ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केला. जसं आता उद्या हरितालिका आहे, तर त्याच्यामुळं आजपासून पार्लरमध्ये आता गडबड सुरू झाली. आताच क्लीनअप झालेलं आहे माझं एक. आणि आता सकाळीसुद्धा, म्हणजे उद्यापासनं सकाळीसुद्धा, जरी आता रात्रीलासुद्धा बरेच क्लीनअप होतात, तर सकाळी पण राहतातच, म्हणून मग सकाळीही लवकर आवरावं लागतं. आजही मी लवकर आवरलं होतं, कारण या 2 दिवसात थोडी जास्त गर्दी राहते दसऱ्याच्या पिरियडमध्ये. दिवाळी असो, दसरा असो, किंवा मग आता हरितालिका आहे, तर पार्लर थोडं हेच राहते. कारण याच्या आधी पार्लर मी तुम्हाला सांगत होती की म्हणजे बरंच कमीच होतं, आणि त्यात घरामधलं असलं तर आणखी कमीच राहते. जर सीझनमध्ये काही असलं तर बरंच राहते मग गर्दी. तर तसंच आज आहे माझ्याकडे, तर त्याच्यामधूनच थोडा वेळ काढून आता मी तुम्हाला केलेला आहे तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर. आता झाडू मारून घेतलेला आहे घाईतच. मी तुमच्याबरोबर तेही शेअर करणार होते, झाडू लावला वगैरे, तर पण आता लगेच क्लीनअप झालं. खाली सगळं ओलं होतं, ते सुद्धा मला पुसायचं होतं. लगेच थोडं जरी पाणी सांडलं तर या टाईल्सवर लगेच पाणी फैलतं. तर आता एक क्लीनअप आणखी आहे, म्हणून मी त्याचसाठी इथे बसलेली आहे. तर लेडीज येणार आहे आता क्लीनअप करायला, तर म्हटलं चला तोपर्यंत तुमच्याशी बोलून घेते. आणि इंस्टा ID रेखा वानखडे 10 आहे, तिकडे जाऊन नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा. बघतच आहात तर प्लीज यासुद्धा व्हिडिओला लाईक करून द्या. बेल आयकन प्रेस करा, म्हणजे जेही ब्लॉगची नोटिफिकेशन आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणखी एक चॅनल आहे रेखा मराठी ब्लॉग, त्यात सगळे तिकडे क्लिनिंगचे व्हिडिओ असतात, ते सुद्धा जाऊन नक्की चेक करा, आणि त्यासुद्धा व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.